सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज छान असा चैत्र महिन्यातला मंगळवार होता. तर तुम्ही बघताय की इतका सुंदर असा उंबरठ्याला लेपन केलं, छान छान रांगोळ्या काढल्या आणि दिवसाची सुरुवात मात्र याच्यापासूनच होत असते. त्याच्यानंतर लगेच सुंदर अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आज सुद्धा देवीला गजरा आणलेला होता आणि चैत्र नवरात्र म्हटल्यानंतर अगदी शारदीय नवरात्र उत्सवासारखा हा उत्सव असतो आणि सेवासुद्धा तितक्याच आटोक्यात होत असतात. छान असं देवपूजा करून छान अगदी मन प्रसन्न करून घेतलं. लगेच स्वयंपाकला लागायचं होतं आणि 10:30च्या आरतीलासुद्धा जायचं होतं. त्याआधीच मी इथे गरम गरम चपात्या बनवून घेतलेल्या होत्या, कारण आज ना थोडं लवकर जायचं होतं आधीपेक्षा. म्हटल्यानंतर ती स्वयंपाकाची थोडी घाई होती आणि लवकर उठले होते. छान अशा मौसूद आवूंसाठी चपात्या बनवून घेतल्या आणि अगदी छान अशा फुगलेल्या सुद्धा होत्या चपात्या. लगेचच मला इथे टोमॅटोची चटणी बनवायची होती. का नाहून टोमॅटोची चटणी खायची होती म्हटल्यानंतर छान अशी टोमॅटोची चटणी बनवली. 2-3 टोमॅटो होते ते कट करून घेतले, 2 मिरच्या घेतल्या, जिरं मोहरीची फोडणी टाकली, थोडासा लसूण, मिरची आणि सर्व काही जे काही टोमॅटो कट केलेलं होते ते टाकून दिलं. अगदी सिंपल आहे आणि टेस्टी होते अशी चटणी. जास्त वेळसुद्धा लागत नाही. थोडंसं त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली, थोडंसं हळद टाकली, मीठ टाकलं आणि थोडीशी 2-3 चम्मच साखर टाकली, कारण गूळसुद्धा टाकू शकता किंवा साखर. मी साखर टाकलेली होती जेणेकरून लवकर पाणी होईल आणि छान लागते अशी चटणी. आऊंना तर खूप जास्त आवडलेली होती. म्हटल्यानंतर लवकर इन्स्टंटमध्ये बनवून झाली. थोडी जास्तीची साखर मी ॲड केलेली होती, म्हणजे मिरचीचा जो टेस्ट आहे ती कमी आली पाहिजे, कारण मी 3-4 मिरच्या टाकलेल्या होत्या. आणि छान अशी टोमॅटोची चटणी बनवली आणि असं संपवला आजचा दिवस. बाय.